स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले? 1. अखिल भारतीय महिला परिषद. 2. अखिल भारतीय हिंदू महिला परिषद. 3. अखिल भारतीय धर्म परिषद. 4. अखिल भारतीय आर्य भगिनी परिषद. तुमचे उत्तर आहे 1. अखिल भारतीय महिला परिषद. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? 1. वी. दा. सावरकर. 2. दादाभाई नवरोजी. 3. वासुदेव बळवंत फडके. 4. राजा राम मोहन रॉय. तुमचे उत्तर आहे 3. वासुदेव बळवंत फडके. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? 1. मराठवाडा. 2. बेळगाव. 3. पुणे. 4. मुंबई. तुमचे उत्तर आहे 4. मुंबई. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण? 1. हिरालाल काटे. 2. देवरामजी चव्हाण. 3. स्वामी रामानंद तीर्थ. 4. वेद प्रकाश. तुमचे उत्तर आहे 4. वेद प्रकाश. खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? 1. कपूरथला. 2. चंदीगड. 3. कानपूर. 4. कोची. तुमचे उत्तर आहे 1. कपूरथला. कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे काय कमी होते? 1. वस्तुमान. 2. आकारमान. 3. वजन. 4. यापैकी नाही. तुमचे उत्तर आहे 3. वजन. RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? 1. रिअल टाइम ग्रोथ सेटलमेंट. 2. रिअल टाइम गॅरंटी सिस्टम. 3. रिअल टाइम ग्रोथ सेटलमेंट. 4. रिअल टाइम गॅप सेटलमेंट. तुमचे उत्तर आहे 1. रिअल टाइम ग्रोथ सेटलमेंट. पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते? 1. 6 महिने. 2. 1 वर्ष. 3. 2 वर्ष. 4. वाहनाच्या वैधतेचे पर्यंत. तुमचे उत्तर आहे 1. 6 महिने.